गावातील प्रसिद्ध वाड्यात लग्नाचा मोठा सोहळा पार पडला होता. राघव आणि सौदामिनीचा विवाह साऱ्या गावात चर्चेचा विषय होता. सौदामिनीचं रूप आणि गोड बोलणं पाहून साऱ्यांना वाटलं की राघवच्या घराला सोन्याचा कळस मिळाला आहे. राघवच्या आईने सुमतीने नव्या सुनबाईला मोठ्या प्रेमाने घरात स्वागत केलं. सौदामिनीने सर्वांना ओळखलं, गोड, नम्र आणि सर्वांना आपलंसं करणारी व्यक्ती म्हणून. पहिल्या दिवशीपासूनच सौदामिनीने घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्यासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. ती साऱ्यांशी आपुलकीने बोलत होती. सुमतीताई तिला गोड पदार्थ बनवण्याच्या पद्धती सांगत होत्या. सौदामिनी प्रत्येक काम मन लावून करत होती. काही दिवसातच ती साऱ्या कुटुंबाची लाडकी झाली. राघव तिच्यावर खूप प्रेम करत होता, तर त्याचा धाकटा भाऊ किरण तिला आपली सख्खी बहीण मानायला लागला होता. सौदामिनीच्या हावभावावरून ती खूप साधी वाटत होती, पण तिच्या डोक्यात काही वेगळंच सुरू होतं. तिला घराची सत्ता आपल्या हातात घ्यायची होती. तिने ठरवलं होतं की प्रत्येकाला एकमेकांविरुद्ध भडकावून आपलं स्थान पक्कं करायचं. सौदामिनीचं पहिलं लक्ष होतं किरण. किरण हा स्वभावाने साधा आणि घरातील कामात सतत मदत करणारा होता. एका दिवशी सौदामिनीने किरणला गुपचूप म्हणाली, तुला माहीत आहे का, आईला वाटतं की तू काही जबाबदारी घेत नाहीस. सतत तुला ओरडतात ना. किरण प्रथम आश्चर्यचकित झाला, पण सौदामिनीच्या खोट्या सहानुभूतीमुळे तो विचार करायला लागला. दुसऱ्या दिवशी ती सुमतीताईंकडे गेली. आई, तुम्हाला किरणबद्दल काही बोलायचं होतं. तो खूप निराश आहे. त्याला असं वाटतं की तुम्ही त्याला कमी लेखता. सुमतीताईंना हे ऐकून दुःख झालं. त्या किरणकडे गेल्या आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण किरणने तिच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच घेतला आणि सुमतीताईंच्या बोलण्यावर नाराज झाला. अशा प्रकारे सौदामिनीने घरात लहान सहान वाद निर्माण करायला सुरुवात केली. किरण आणि सुमतीताईंच्या नात्यात ताण निर्माण झाला होता. राघव या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होता, कारण त्याला सौदामिनीवर पूर्ण विश्वास होता. सौदामिनी नेहमी गोड वागायची, त्यामुळे तिच्यावर कोणी संशय घेत नव्हतं. एका रात्री जेवणाच्या टेबलावर सौदामिनीने मुद्दामून एका विषयाला तोंड फोडलं. आई, काल किराणा सामान आणायला किरण गेला होता ना. मला वाटतं तुम्ही राघवला सांगणार. सुमतीताईंनी आश्चर्याने विचारलं. असं का? किरण नेहमीच हे काम करतो. किरणने चिडून उत्तर दिलं, माझं सगळं काम चुकीचं असतं. असं का वाटतं तुम्हाला? का मी काहीही केलं तरी तुम्हाला आनंद होत नाही? सुमतीताईंना काही सुचत नव्हतं. त्या शांत बसल्या, पण सौदामिनीच्या डोळ्यात एक विजयी चमक होती. सुमतीताई आणि किरण यांचं नातं आधी खूप घट्ट होतं, पण सौदामिनीच्या शब्दांनी त्यांच्यात एक भिंत उभी केली गेली होती. सुमतीताईंनी सौदामिनीला विश्वासात घेतलं. तुला काही वाटलं तर मला सांगत जा. घर शांत ठेवायला मला तुझी मदत हवी आहे. सौदामिनीने नम्रतेने उत्तर दिलं. हो आई, मी नेहमी तुमच्या बाजूने असेल. सौदामिनीनं घरात आपलं स्थान मजबूत केलं होतं. तिचं खोटं गोड बोलणं साऱ्यांना भावत होतं, पण त्या गोड बोलण्यामागचं विष कुणालाच जाणवत नव्हतं. सौदामिनीचं वागणं पाहून सुमतीताई तिच्यावर अवलंबून होऊ लागल्या. त्या तिला प्रत्येक गोष्टीत सल्ला विचारायच्या. किरण आता नेहमी शांत राहायला लागला होता. सुमतीताईशी त्याचं बोलणं जवळपास थांबलं होतं. घरातील वातावरण हळूहळू बदलत चाललं होतं. सगळं गोड असताना सौदामिनीच्या आगमनानंतर निर्माण झालेला तणाव साऱ्यांना जाणवू लागला, पण कोणी त्याचा थेट संबंध सौदामिनीशी जोडू शकलं नाही. सौदामिनीच्या गोड बोलण्यामागील खोटेपणा हळूहळू आपल्या प्रभावाने घरात ताण निर्माण करू लागला होता. प्रत्येकाला ती आपली वाटत होती, पण तिच्या खोट्या शब्दांमुळे कुटुंबातील लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाला. एका दिवशी सुमतीताईच्या खोलीतून काही दागिने गायब झाले. सुमतीताईंनी आपल्या खोलीतून गायब झालेल्या दागिन्यांविषयी सौदामिनीचं बोलणं लक्षात घेतलं. त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्या राघवला सांगायला गेल्या, पण सौदामिनीने आधीच त्याला आपल्या बाजूनं वळवलं होतं. आई, मला वाटतं की हे फक्त गैरसमज आहे. कदाचित दागिने चुकीच्या ठिकाणी ठेवले गेले असतील. राघव म्हणाला.
सौदामिनीने लगेच त्याला तोडत विचारलं, पण का नाही खात्री करून घ्यायची? किरण हल्ली विचित्र वागतोय. सुमतीताईंनी अखेर किरणशी बोलायचं ठरवलं. त्यांनी विचारलं, किरण, तुझ्या खोलीत काही दागिने सापडले का? किरणने चिडून उत्तर दिलं, आई, तुम्ही हे असं कसं विचारू शकता? मी तुमचा मुलगा आहे. मला चोर समजताय का? घरातील सगळ्यांसमोर झालेल्या या चर्चेमुळे वातावरण अधिकच तंग झालं. किरणने रागाच्या भरात खोली सोडली आणि सुमतीताई निशब्द झाल्या. सौदामिनीने पुन्हा एकदा सुमतीताईंचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. आई, मला वाटतं की आपण शांतपणे हा प्रश्न सोडवायला हवा, ती म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरच्या खोट्या सहानुभूतीनेच तिचा खरा चेहरा स्पष्ट दिसत होता. किरणच्या मनात राघवविषयी राग निर्माण झाला होता. तो सतत विचार करत होता की राघव आपल्या बाजूने उभा का राहिला नाही. एका दिवशी किरणने राघवशी थेट बोलायचं ठरवलं. राघव, तुला खरंच असं वाटतं का की मी चोर आहे? का तू सौदामिनीच्या बोलण्यावर एवढा विश्वास ठेवतोस? राघवने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. किरण, तसं काही नाही, पण हल्ली तू खूप वेगळं वागतोस. आई फक्त काळजी करते, तो म्हणाला. किरण, राघवचा निपक्षीपणा आवडला नाही. तू फक्त सौदामिनीचंच ऐकतोस. माझ्या भावना तुला कधी समजणार? किरणने रागाने उत्तर दिलं आणि तिथून निघून गेला. सुमतीताई आता स्वतःचं निरीक्षण करू लागल्या. त्यांना हे कळत होतं की घरात काहीतरी चुकीचं घडतंय, पण त्या सौदामिनीवर संशय घेत नव्हत्या. सौदामिनी नेहमी त्यांच्यासमोर नम्रतेने वागत होती आणि त्यांना आधार देत होती. एके दिवशी सुमतीताईंनी सौदामिनीला बोलवलं. सौदामिनी, तुझा सल्ला घेणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. तू या घरासाठी खूप करतेस, त्या म्हणाल्या. सौदामिनीने हसून उत्तर दिलं, आई, हे माझं कर्तव्य आहे, पण मी काही वेळेस विचार करते की किरण आम्हाला गैरसमजतोय. सुमतीताईंच्या मनात आता किरणविषयी आणखी शंका निर्माण झाली होती. त्यांनी या विषयावर राघवशी बोलायचं ठरवलं. मात्र त्यांचं बोलणं ऐकून राघवही संभ्रमात पडला. सौदामिनीची योजना आता हळूहळू यशस्वी होत होती. ती राघव आणि किरण यांच्यात अंतर निर्माण करत होती. सुमतीताई आणि किरणमध्ये भांडण लावत होती आणि घरातील बाकी लोकांना तिच्या बाजूने ओढत होती. एके दिवशी सौदामिनीने मुद्दाम एक वाद निर्माण केला. आई, मला काही बोलायचं आहे, ती सुमतीताईंना म्हणाली. बोल ना सौदामिनी, त्या म्हणाल्या. मी खूप वेळ विचार करत होते. घरात शांतता राहावी म्हणून काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. मला वाटतं किरणने आपली जबाबदारी नीट समजून घेतली पाहिजे. सुमतीताईंनी तिच्या बोलण्याला होकार दिला आणि पुन्हा एकदा किरणला समजवायला गेल्या. मात्र यावेळी किरणने ठामपणे उत्तर दिलं, आई, तुम्हाला असं वाटतं का की मी जबाबदारी घेत नाही? मी नेहमी घरासाठी झटलो आहे. घरातला तणाव आता स्पष्टपणे जाणवत होता. प्रत्येकजण वेगवेगळ्या तणावाखाली होता आणि या सर्व परिस्थितीचा फायदा सौदामिनीला हवा होता. किरणच्या वागण्यामुळे राघव त्याच्यावर चिडला होता. तुझं असं वागणं योग्य नाही. किरण, आईच्या भावना समजून घे, राघव म्हणाला. आणि तू फक्त तुझ्या पत्नीचं ऐकतोस. मला वाटतं की या घरात माझं काहीच स्थान नाही, किरणने उत्तर दिलं. या भांडणामुळे घरातील नाती तुटू लागली होती. सौदामिनीने नेमकं हेच साध्य केलं होतं. ती बाहेरून गोड बोलत होती, पण आतून सगळ्यांना विभक्त करण्याचा प्रयत्न करत होती. सौदामिनीने ठरवलं की पुढच्या वेळेस ती आणखी मोठा वाद निर्माण करेल. तिने सुमतीताईंना काही गोष्टी स्पष्ट सांगण्याचं ठरवलं. आई, मला असं वाटतं की आपण काही निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवेत. घरात खूप वाद वाढत चालले आहेत. सुमतीताईंनी विचारलं, कसले निर्णय? माझ्या मते घरातील जबाबदाऱ्या वेगळ्या केल्या पाहिजेत. प्रत्येकाला आपला वाटा मिळाला पाहिजे, ती म्हणाली. सुमतीताई थोड्या गोंधळल्या होत्या, पण त्यांनी तिच्या बोलण्याला उत्तर दिलं नाही. त्या विचार करू लागल्या की खरंच असं काही करावं का? सौदामिनीची ही योजना पुढे मोठ्या तणावाला जन्म देणार होती. सौदामिनीच्या कारस्थानामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती
वेगळ्या दिशेला चालू लागला होता. सुमतीताई आणि किरण यांच्यात तणाव वाढत होता. राघव आणि किरणमध्ये संवाद बंद झाल्यासारखा झाला होता आणि घरातील इतर सदस्यही सावध होऊन वागत होते. सौदामिनीला वाटत होतं की आता तिचा डाव यशस्वी होतोय, पण तिच्या नकळतच लहान मुलगी आर्या, जी राघवची भाची होती, तिच्या वागण्यावर बारीक नजर ठेवून होती. एका दिवशी सौदामिनीने सुमतीताईंना एकटीला गाठलं. आई, मला काही बोलायचंय, ती अत्यंत गोड आवाजात म्हणाली. सांग ना सौदामिनी, सुमनताईंनी हसून उत्तर दिलं. मला असं वाटतं की घरात शांतता ठेवायची असेल तर आपण कुटुंबातील सदस्यांना स्वतंत्र निर्णय घेऊ द्यायचा. प्रत्येकाला त्याचा वाटा दिला तर वाद संपतील. सुमनताई आधी गोंधळल्या, पण सौदामिनीने खूप समजावलं. आई, तुम्हीच विचार करा. प्रत्येकाला स्वतंत्र वाटा मिळाला तर कोणाला दुसऱ्यावर काही बोलायचा अधिकार राहणार नाही. सगळे आपल्या जीवनात समाधानी राहतील. सुमनताईंनी हे ऐकून राघवशी चर्चा केली. राघव, मला वाटतं की सौदामिनी म्हणते ते बरोबर आहे. आपण घराचं विभाजन करावं. राघव प्रथम विरोध करत होता, पण सौदामिनीने त्याला समजावलं. राघव, आपल्याला एक शांत आयुष्य हवंय. जर किरण स्वतंत्र झाला तर वाद आपोआप संपतील. राघव हळूहळू तिच्या शब्दावर विश्वास ठेवायला लागला. आर्या, जी फक्त 10 वर्षाची होती पण खूप हुशार होती, सौदामिनीच्या हालचालीवर लक्ष ठेवत होती. ती एके दिवशी आपल्या आईला म्हणाली, आई, तुला वाटत नाही का की काकू सगळ्यांना वेगळं करत आहे? तिच्या येण्याआधी सगळं ठीक होतं. आर्याची आई सुरुवातीला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते, पण आर्याच्या निरीक्षणामुळे तिला विचार करायला लागतं. आर्या, तुझं काहीतरी चुकत असेल. सौदामिनी खूप गोड आहे, ती म्हणाली. पण आर्या हटत नव्हती. आई, मी तिला अनेकदा सगळ्यांशी वेगळं वागताना पाहिलंय. तिला नक्की काहीतरी करायचं आहे, आर्याने ठामपणे सांगितलं. सुमतीताईंनी अखेर संपत्तीचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला. घरातील सगळ्यांना त्यांनी हा प्रस्ताव सांगितला. मी ठरवलं आहे की घरातील प्रत्येकाला आपला वाटा दिला जाईल. त्यामुळे कोणालाही कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही, त्या म्हणाल्या. किरण हा निर्णय ऐकून चिडला. आई, तुम्हाला असं वाटतं का की मी वाद निर्माण करतो? मला कशाचीच गरज नाही, पण हे विभाजन मला नकोय, तो म्हणाला. राघव शांतपणे ऐकत होता, पण त्याने किरणच्या बोलण्यावर काही उत्तर दिलं नाही. सौदामिनी मात्र आतून आनंदी होती. ती आपलं यश पाहून मनात विचार करत होती, सगळं कसं माझ्या प्लॅनप्रमाणे चाललंय. आर्याने ठरवलं की ती सौदामिनीच्या सत्याचा पर्दाफाश करेन. ती सौदामिनीला गुपचूप पाहत राहायची. एक दिवस आर्याने सौदामिनीला फोनवर बोलताना ऐकलं. सौदामिनी तिच्या एका मैत्रिणीशी बोलत होती. सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय. विभाजन झालं की हे घर माझ्या मुठीत असेल, ती म्हणाली. आर्याने हे ऐकून धक्का घेतला. ती लगेच आपल्या आईकडे गेली आणि सगळं सांगितलं. आई, काकू घरावर कब्जा करायला बघते. मी तिला स्वतः बोलताना ऐकलं, ती म्हणाली. आर्याच्या आईने यावेळी तिचं ऐकायचं ठरवलं. आर्या, आपण काही काळ गप्प राहू. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण काकूला उघड करू, ती म्हणाली. सौदामिनीच्या डावपेचात एक मोठी चूक झाली होती. तिने विचार केला नव्हता की लहानशी मुलगी तिचं वागणं ओळखेल. ती अजूनही आपले पुढचे डाव आखत होती. एका दिवशी ती सुमतीताईंना म्हणाली, आई, आपण लवकरात लवकर वकिलाला भेटून संपत्तीचं वाटप पूर्ण केलं पाहिजे. सुमतीताईंनी होकार दिला, पण त्या थोड्या विचारात पडल्या होत्या. आर्याने तिच्या आईसोबत मिळून एक योजना आखली. त्यांनी ठरवलं की सौदामिनीच्या प्रत्येक हालचालीचं प्रमाण गोळा करायचं. त्यांनी सौदामिनीचं फोन संभाषण रेकॉर्ड करायला सुरुवात केली. माझं काम पूर्ण झालं की हे सगळे माझ्यासमोर हात जोडतील, सौदामिनी एके दिवशी स्वतःशीच म्हणाली. सौदामिनीच्या यशाची खात्री झाल्यामुळे तिच्या वागण्यात अरेरावी दिसू लागली होती. घरातील सदस्य तिच्या हातात खेळत असल्याचा तिचा गोड गैरसमज झाला. आता सुमतीताईंच्या नावावर असलेल्या संपत्तीवरही माझा हक्क असेल,
सौदामिनी स्वतःशीच विचार करत होती. ती राघवला सतत भडकवत होती की घरातील सर्व सदस्य आपल्या निर्णयावर नाराज आहेत आणि त्यामुळे विभाजन लवकर व्हायला हवे. राघव, मला वाटतं की आपण वकिलाकडे जाऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करूया, ती म्हणाली. राघवने सौदामिनीचा सल्ला मान्य केला, पण त्याला अजूनही मनात कुठेतरी शंका वाटत होती. दुसरीकडे आर्या आणि तिच्या आईने सौदामिनीच्या खोट्या वागण्याचे पुरावे गोळा करण्याचा निर्णय पक्का केला होता. आर्याने सौदामिनीच्या फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी सौदामिनी तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. वाटलं नव्हतं, पण सगळे इतके सोपे निघतील. संपत्ती हातात आली की हे लोक माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल काहीच बोलू शकणार नाहीत, ती म्हणाली. आर्याने हे संभाषण ऐकले आणि लगेच रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवलं. तिने आपल्या आईला सगळं सांगितलं. आई, काकूचं खोटं बोलणं आता सिद्ध करायला पुरेसा पुरावा आहे, ती म्हणाली. आर्याच्या आईने सुमतीताईंना ही माहिती देण्याचा निर्णय घेतला. सुमतीताईंना सौदामिनीच्या खोट्या वागण्याविषयी आधीच थोडा संशय होता, पण आर्याच्या पुराव्यामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी ठरवलं की सौदामिनीची परीक्षा घ्यायची. एका संध्याकाळी त्यांनी सौदामिनीला बोलवलं. सौदामिनी, मला काहीतरी बोलायचं आहे. माझ्या दागिन्यांची यादी हरवली आहे. तुला काही माहिती आहे का, त्या विचारतात. सौदामिनीने लगेच गोंधळून उत्तर दिलं. आई, मला माहीत नाही, पण मी मदत करायला तयार आहे. सुमतीताई आता तिच्या प्रत्येक शब्दावर बारीक नजर ठेवत होत्या. त्यांनी ठरवलं की सौदामिनीच्या वागण्याचं निरीक्षण सुरू ठेवायचं. आर्याच्या आईने किरणशी बोलायचं ठरवलं. किरण, तू जरा शांतपणे विचार कर. सौदामिनीचं वागणं तुला थोडंसं वेगळं वाटतं का, ती विचारते. वहिनी, मला सुरुवातीपासूनच ती खोटी वाटत होती, पण तिच्याविरुद्ध बोलायचं धाडस केलं नाही, किरण म्हणाला. आता राघवशी बोलण्याचा प्रयत्न सुरू झाला. राघव, सौदामिनी खूप काही लपवून ठेवते. ती फक्त घरात फूट पाडून सगळ्यांना एकमेकांविरुद्ध करत आहे, आर्याच्या आईने ठामपणे सांगितलं. राघव आधी थोडा संतापला. हे सगळं खोटं आहे. सौदामिनी फक्त घरासाठी काम करते. पण आर्याने जेव्हा रेकॉर्डिंग वाजवलं तेव्हा त्याचा विश्वास ढळला. हे कसं शक्य आहे? सौदामिनी असं कसं वागू शकते? यावर विश्वास बसत नाही, राघव म्हणाला. सुमतीताईंनी सगळ्या कुटुंबियांना एका खोलीत बोलवलं. त्यांनी ठरवलं की सौदामिनीचं खोटं वागणं सर्वांसमोर उघड करायचं. सगळ्यांनी इथं जमावं. मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे, त्या म्हणाल्या. सुमतीताईंनी सौदामिनीला थेट प्रश्न विचारला. सौदामिनी, तुला असं का वाटतं की घराचं विभाजन करावं? सौदामिनीने गोंधळून उत्तर दिले. आई, मी फक्त घराच्या शांततेसाठी हे सुचवलं होतं. तेवढ्यात आर्या पुढे आली आणि तिने रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर वाजवलं. काकूने आपल्या सगळ्यांना फसवलं आहे. ती फक्त संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होती, आर्या म्हणाली. सौदामिनीने रेकॉर्डिंग ऐकल्यावर थोडा वेळ गप्प राहण्याचा प्रयत्न केला, पण तिचं खोटं सगळ्यांच्या लक्षात आलं. राघवने संतापून सौदामिनीला विचारलं. सांग, हे खरं आहे का? तू आपल्या कुटुंबाला फसवलं का? सौदामिनी आता आणखी खोटं बोलू शकत नव्हती. ती संतापाने ओरडली. हो, मी हे सगळं केलं. या घरात माझं स्थान सुरक्षित करणं गरजेचं होतं आणि सगळे माझ्या जाळ्यात अडकलात. सगळ्यांनी सौदामिनीचं खोटं वागणं समजल्यावर घरातील लोकांनी तिचा विरोध केला. सुमतीताईंनी ठामपणे सांगितलं. सौदामिनी, तू माझ्या विश्वासाला तडा दिला आहेस. तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही. सौदामिनीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आई, मला एक संधी द्या, मी सुधारेल. पण सुमतीताईंनी कठोरपणे उत्तर दिलं. संधी तुला मिळाली होती, पण तू ती गमावलीस. आता तुझं इथे राहणं अशक्य आहे. सौदामिनी एकटी पडली आणि घरातून बाहेर पडली. तिचा खोटेपणा उघड झाल्यामुळे तिला कधीच परत जाता आलं नाही. सौदामिनी घरातून बाहेर पडली. तिला कोणीच आधार देण्यास तयार नव्हतं. तिच्या वाईट कृत्यामुळे ती सर्वत्र अपमानित झाली होती. ती रस्त्यावर भटकत राहिली, पण कोणीही तिला मदत केली नाही. ज्या मित्रमैत्रिणीवर तिने विश्वास ठेवला होता त्यांनीही तिला दूर केलं. मी ज्या सगळ्यांना फसवलं
ते आता आनंदी आहेत आणि मी मात्र एकटी आहे, ती स्वतःशीच बोलत होती. घरात आता शांतता परत आली होती. सुमतीताईंना सर्वांना गोळा केलं आणि एक महत्त्वाचा संदेश दिला. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपलं कुटुंब हेच आपलं सर्वस्व आहे. वाईट विचार आणि स्वार्थामुळे आपण आपल्या माणसांना गमावतो. सौदामिनीने हेच केलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या म्हणाल्या. राघवने मान हलवत उत्तर दिलं, आई, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी सौदामिनीच्या गोड बोलण्याला भुललो आणि कुटुंबाला दुःख दिलं. यामुळे यापुढे कधीच बाहेरच्या माणसांना आपल्या घरात फूट पाडू देणार नाही. किरणनेही सहमती दर्शवली. मी सुद्धा सौदामिनीमुळेच वेडाच झालो होतो, पण आता मला माझं कुटुंब महत्त्वाचं आहे हे लक्षात आले. सुमतीताई, राघव, किरण आणि इतर सदस्यांनी घरातील तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता आपण सर्वजण घरातील प्रत्येक गोष्ट एकत्रितपणे ठरवू, सुमतीताईंनी घोषणा केली. घरात पुन्हा प्रेमाचं वातावरण निर्माण झालं. आर्याचं घरातील सर्वांनी खूप कौतुक केलं. तिच्या लहान वयात तिने दाखवलेल्या धाडसामुळे घराला वाचवलं गेलं. आर्या, तू आमचे डोळे उघडलेस. तू नसतीस तर आपण सर्व सौदामिनीच्या जाळ्यात अडकलो असतो. राघव आर्याला म्हणाला. सुमतीताई म्हणाल्या, तू आमची देवदूत आहेस. तू दिलेल्या शिकवणीतून आम्ही खूप काही शिकलो. सौदामिनीने आपली चूक मान्य केली होती, पण तिला परत यायचा मार्ग नव्हता. एके दिवशी ती सुमतीताईंकडे आली. आई, मला माफ करा. माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मला एक संधी द्या, ती रडत म्हणाली. सुमतीताईंनी उत्तर दिलं, सौदामिनी, तुला जे मिळालं ते तुझ्या वागण्याचं फळ आहे. आपण जसं वागतो तसंच आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. मी तुला माफ करते, पण घरात परत घेऊ शकत नाही. सौदामिनीचा एकटेपणा कायम राहिला. तिने आपल्या चुकीचं प्रायश्चित म्हणून गरजूंना मदत करायचं ठरवलं. ती आता आपल्या चुकीतून शिकून इतरांसाठी काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत होती. कुटुंबाने पुन्हा एकत्र येऊन घरात आनंद निर्माण केला. त्यांनी ठरवलं की कोणतीही समस्या असो ती प्रेमाने आणि एकोप्याने सोडवायची. सुमतीताई यांनी सर्वांना एकत्र बसवून एक महत्त्वाचं विधान केलं. वाईट कृत्य नेहमीच आपल्यावर उलटून येतात. आपण चांगलं वागलो तरच आयुष्यात शांती मिळते. सौदामिनीच्या कहाणीने कुटुंबातील सर्व सदस्यांना एक महत्त्वाचा धडा दिला होता. त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवायचं आणि बाहेरच्या लोकांच्या नकारात्मक प्रभावापासून सावध राहण्याचं ठरवलं. सौदामिनीचं आयुष्य मात्र तिच्या वाईट कर्मामुळे पूर्ण बदलून गेलं होतं. ती एकटी पडली, पण तिने प्रायश्चित स्वीकारलं. शेवटी जीवनाचं तत्त्व एकच होतं, जसं आपण इतरांसोबत वागतो तसंच आपल्यासोबत घडतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.